तर 6 खासदारांच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे आज वाशिमच्याही दौऱ्यावर आहेत। वाशिमच्या जैन भवन इथे ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधतील। वाशिम हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय, त्यामुळे या ठिकाणी ते कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। याच ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज जयस्वाल यांनी। उद्धव ठाकरेच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटल्यानंतर जे खासदार ज्या मतदारसंघात फुटले आहेत त्या मतदारसंघात उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी त्यांनी आता दौरा सुरू केलेला आहे। भांडूप नंतर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात त्यांनी हा दौरा सुरू केलेला आहे। आज यवतमाळमध्ये 11च्या दरम्यान ते तिथं कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत आणि त्यानंतर वाशिममध्ये दुपारी 2 वाजताच्या दरम्यान कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत। नेमकं कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र देणार आहेत, नेमकं काय भूमिका ते आपली मांडणार आहेत आणि पक्ष फुटल्यानंतर ज्याप्रमाणे पाहायला गेलं तर 1998च्या दरम्यानपासून हा जो शिवसेनेचा बालेकिल्ला आहे तो कायम राहणार असल्याचे इथं बॅनर आणि पोस्टर आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकूण जर पाहायला गेलं तर आज उद्धव ठाकरे नेमकं कोणता कार्यकर्त्यांना सल्ला देतात किंवा कानमंत्र देतात हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। दुपारी नेमकी उद्धव ठाकरे यांची तोप कशी धडणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। मनोज जयस्वाल, ABP माझा, वाशिम।